कोण आहे का आजी तर कुठे रस्ता चुकलो तुम्ही आता आमच्या घरी? हो गावात काय झालं चंद्रमुखी आले. चंद्रमुखी म्हणजे सुलेमानला लय झपाटले ते सुलेला वय हा आता खालच्या आईचा सुल्या मग काय त्याला काय दाढ भरली कालपर्यंत तर चांगला हिंडत होता गावात लय झपाटले सुल्याला. हो हा काय बी सांगता राव तुम्ही आप्पा. काय चंद्रमुखी बिंद्रमुखी नसते हे सगळं पिक्चरचा खेळ आहे. काय पाण्याने खूप लाखाने बघितला असं रात्री चंद्रमुखी पिक्चर आणि बसला असं वा वा करीत. काय सांगू नका अंजी. खरं सांगता चंद्रमुखी आली वेळ गावात. बघू ना आता चंद्रमुखी का चंद्रमुख आहे बघू. चला आपण जाऊ. चला चला बघू. हे भूतभीत काय नसतंय आप्पा सगळं खोटं असतंय. चला तुम्ही माहिती चंद्रमुखी करतो एवढा हसुल्या. काय भूतभीत नसतंय काय नाही काय नाही. चला तुम्ही चला. काय भाभी काय झालं? उठ दाखव मला कुठे चंद्रमुखी. उठ रत्ताया तुझ्याकडे बघते आणि ते चंद्रमुख उठ लवकर ना त्याचा मुतवीन बघ. कुठे ती चंद्रमुखी भवानी कुठे तिला तिथं झेपऱ्यात उपासतो. दाखव लवकर. उठ उठ लवकर सुद्धा उठ उठ लवकर दाखव कुठे चंद्रमुखी. बघ कुठे चंद्रमुखी कुठे चंद्रमुखी कुठे आलं का तुझं ध्यान ठेवायला. कुठे चंद्रमुखी उठ आप्पा चंद्रमुखी आम्ही मैं सच बात कर बोल रहा हूँ. काय ती डेंजर होती चंद्रमुखी. काय तुझं घाबरणं काय तुझी ती नको लांबची सडक नको काय तुझी केस लय डेंजर होती ती चंद्रमुखी. आणि म्हणाची मी कुणाला सोडणार नाही. आम्ही व चंद्रमुखी आहे वो येते चंद्रमुखी काय नाही करत नाही ते चंद्रमुखी ते. अरे असं कुठं असतंय वय का ते आप्पा बिचारा बीपी शुगरचं पेशंट आहे. मला का मला तर तू गावच कुठला का. असं कुठं भूतभीत असते का मला सांग बरं. तू मला सांगे आपल्या गावात आजपर्यंत कुठं भूतभीत आलतं का. आणि तुला चांगलं माहिती ही अंजी अशी ना ह्या अंजीचा अजिबात भूता विश्वास नाही. तुझी कोणती चंद्रमुखी फक्त माझ्या समोर आण नाही तिथे झेपऱ्या उपासला का नाही भवानीच्या तर नावाची अंजी नाही मी पण आता. बरं मला एक सांगतो सुल्या नेमकं रात्री झालं काय होतं गावात. तू कुठे गेलता आणि ती चंद्रमुखी तुला कुठे बसली ती. म्हणजे मी खोट नाही बोलत. मग चंद्रमुखी होती. मी गेलो होतो संडासला तांब्याहून. तिथं आपले ते वट्ट्यापासून ते चिंच झाड नाही का मोठं खालच्या आईला का वरच्या आईला गेलता. उधर का नहीं वो आगे का बड़ा झाड़. हाँ उधर में गया था लोटा लेके गया था झाड हल्लं एकदम. मला वाटलं कोणतरी माकड असेल वाढणार असेल. तर बघतो तर काय धस म्हणून अंगावर चंद्रमुखी मला तांब्या सांडला पळत सुटली. माझी मी खोटं बोलत नाही. आम्ही मेसेज बात बोल रहा हूँ. बता ना तू अंजू को कशी होती तुझी चंद्रमुखी. काय सांगू मी. आम्ही केस असं लांबकी सडक असं तोंड रगत सगळं केस पांढ कपडे लांबकी सडक खाली असं किंचाळत होती. सारखी नाशी ना अशी चाट टिक्कीला बसवायची मुतावलीच असती बघ. आम्ही विचारू तुम्हाला
आम्ही बतावतो उसको अंजी को आईला का सुल्या गावात खरं सांगा. बोंबाबोंब करतोय अरे या आप्पा सकाळी गचकलं असतं माझ्याकडे आलं भेद बाबा. अहो आप्पा खरं सांगतो मी लय बडी ती आणि चंद्रमुखी आप्पा हे बघा माझा ह्या भूता खेतांवर अजिबात विश्वास नाही काय. आणि हे बघ सुल्या ऐक माझं तुला नीट सांगते तुझ्यासोबत रात्री जे बी घडलं ते मी तिथं बघाय नव्हती. तुझं बरोबर आहे मी कुठं नाही म्हणतोय. पण आता तू माझा आई हे जे घडलंय ती आता गावात कुणाला कळता कामा नाही. आप्पा ध्यानात असू द्या आपल्याला आता ह्या गोष्टीचा छडा लावणं लय गरजेचं आहे की ही नेमकी अंधश्रद्धा आहे का खरंच आपल्या गावात भूत आलंय काही कोणती लुटणाऱ्यांची टोळी आहे. तुला सांगते आजकाल आहे ना गावात झालंय अरे बरोबरच्या गावात आहे ना तुला सांगते अशीच टोळी आली या हिंदू बाबांची पैसे लुटालुटी करायची भूतखेतांचं लोकांना लुटायचं. त्यामुळं त्याला अल्लावर भरोसा आहे ना अल्ला पे भरोसा आहे ना. मी बघितलं तसं काय मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलंय. तू बघितलंय ना ठीक आहे चल तू जिथं गेलता ना आज रात्री तू मी आणि आप्पा अरे तुला चालते तुम्ही अंजी म्हणतात मला तुला म्हणलंय ना मी आहे आपण जायचं मी आहे ना तुला काय करायचे चल मी आहे ना तिला अशी स्वतःसारखी नाही सरळ केली ना तर माझं बी नाव अंजीच नाही तू बघच तुला यावंच लागेल तू बघितली ना हा मग चल मी आहे ना चल आपण जायचं. आणि हे बघ हे भूत बीत काय नसतंय तुला मी नीट सांगते गावात उगाच बोंबाबोंब करायची नाही. एक तर आपलं गाव कसं आहे शांत आहे तो शांतच राहू दे. कसं आहे तुला दिसलीये आज गावात 4 चौघाला दिसली अजून कुणाला दिसली उगाच गावात थैमान माझं आणि आपलं गाव आपल्यात राहायचं नाही. त्यामुळं एक लक्षात बघ सुल्या अंधश्रद्धेला कधी बळी पडायचं नाही. काय म्हणायचं आप्पा तुम्हाला मला सांगा आप्पा हल्लीच्या काळात आता भूतबीत आहेत का नाहीत का नाही. मग आता हे बघ आता आम्ही जातोय 2 जण आता व्यवस्थित भाभी काय तुम्हाला प्रॉब्लेम आला अडचण आली अंजीला फोन लावा लगेच अंजी हजर आहे. मग या रताळा बघा साप तिथंच मुतावते चंद्रमुखी केल्यावर आणि संध्याकाळी यायचंच तू बरोबर यायचं नाही तर अंजी मी पण ध्यानात राहू दे साप तिनच बघ धरून तुला जातच नाही गोष्टाला तर बोलवलंय अजून हिचा पत्ते दिसा नाही गेला इथे का नाही माहिती. लय वेळ झालाय बाबा कोणी बघितलं केलं ना अवघड आहे. एवढं लेट मग कोणी बघायला नको. काय झालं काय करायचं मग आज रात्री सुल्या तर झालाय सुल्याची हवा फार टाईट झाली सुल्याचं काय राहिलंच नाही आता एक करायचं फक्त लुटायचं. तर ते कसं आता एक प्लॅन आहे मी होऊन येईल बोंधुको तिथं आपली 4-5 माणसं असतील मी तिथं बसलेला असेल तू यायचं त्या माणसाशी मी तिथं बसवायचं दुवा चांगला हे ते तू सगळं सांगायचं त्यांना. मी तिथं बसला त्यांना उपचार करायच्या नादाने चांगले 50-60-50 निघून संपला इथला विषय संपला. पण एक प्रॉब्लेम आहे ना मी जर त्यांना सांगितलं नाही तू नको सांगू तिथं बसा हे करा बाबा चांगलं आहे पण रात्री मग मला ते ओळखणार नाही का. पण तरी पण ते काही काही गावात आहे ना ते एक अंजी तिला स्मार्ट आहे तिला खरं जिरवायचं तिचा आधी आपण हे करायला पाहिजे. तिला आज रात्री उचलतो बघतो तिला परत स्वतःला स्मार्ट समजते. तिनं तिथं काहीतरी लेक्चर दिलं वाटतं ना त्या सुल्याच्या घरी दिलं वाटतं तेच मग तिकडूनच आले मी ऐकून म्हणून तर म्हणते ना तुला त्या भाभी त्या सुल्याच्या आईला पण काय काय सांगितलं काय नसतं असं असं तो एक म्हातारा आहे काय माहिती कोण तो म्हातारा तिथला तो बी थोडं स्वतःला 150 समजते त्या अंजीला आणि त्याला आज रात्री दाखवतो काय असतं भूत आणि माणूस यांच्यातला फरक त्यांना संध्याकाळी समजून सांगतो. परत नाद नाही केला पाहिजे
नुसतं भूत म्हणलं तर असे पळ सुटले पाहिजे. आजचा प्लॅन. आज मी तिथे जाऊन बसणार. आसपासचे 4 लोक असतील, गावातील लोक तिकडे येणारच. आणि विशेष म्हणजे त्या सुल्याच्या आईचा अंधश्रद्धेवर खूप विश्वास आहे. ती 100% माझ्याकडे येणार. बोंधू पण आपल्या गँग मध्ये बारका पोरग तरी पाहिजे. येईलच. हा एक जण बोलू का? आहे का? कारण तो सांगल ना आपल्या म्हणजे कसं देव सांगल ना. येते ते एक जण आहे, त्याला सांगायला लावू. आपल्या ह्याच्यातच आहे, बोलू आपण. हा मग ते बारका एक पोरग येईल गावात सगळ्या सांगल म्हणजे हा बुवा आलाय आपलं भूताचं काय असेल तर सांगल. सांग. चल मग बघू संध्याकाळची प्लॅनिंग. आणि एक काम कर, पुढं काय होते मला सांग. हा ओके. तू सकाळी म्हणला की बघितलं बाबा तुझ्या हालत चंद्रमुखी. मला काय वाटतं आप्पा, आपण आहे ना आज रात्री पाडकच ठेवूया. काय वाटतंय तुला? बरोबर बरोबर. अरे भूता खेतांवर ना माझा अजिबात विश्वास नाही, तुला सांगते मी. हा आणि तुम्हाला माहिती ना ही अंजी कोण आहे? अरे गावात आपलंच आहे. हा आणि अशी भूत आहेत ना, अशी 56 भूत पळवून लावत. बरोबर. तुला काय म्हणायचंय? बरोबर माझी ना आज गंमतच करू. बघू दे ही चंद्री कोण आहे. काय तिला आंब्याच्या झाडात केसाला धरून पाटली ना. मैं भी देखता हूँ कौन है. तू फक्त बघतच राहा कस काही चंद्री येते. नाही त्या पळून लावली ना नावाची अंजी नाही मी. पुढे चल. अरे सकाळी ना त्या बघितला असतं अरे आप्पा असं भेट आलतं. तुला काय सांग. अजून लाईट गेली. अरे थांब. कुठं कोणी ये इकडे दाखव मला कुठं कोण गेलं. काय नाही अंजी खरंच अंजी मैं झूठ नहीं बोलता. अभी गए मेरे सामने से. आपको अभी गए नाही मी इथं घाबरलोय चंद्रीनं का नाही, त्या म्हाताऱ्याला घाबरलोय का नाही, काय कळ नाही येते का नाही. आले बाबा आता मलाच घाबरव. बस कसं वाटलं माझं? बस 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 बस. मला एक गोष्ट सांग. घाबरलं का ते झाडे? अरे ती झाडीचं काय करावं काय कळलं ना बाबा. काय झालं? अरे बघ ना स्वतःला किती स्मार्ट समजती राव ती. काय झालं? एवढं करून पण ती साली भितली नाही. भिली नाही ना. पण तो सल्या आणि त्या म्हाताऱ्याचा चांगला इंगा काढला. म्हातारं भिलं का? हा मला तेच पाहिजे होतं. ते म्हातारं पण भिलं. ती जाडी अंजी काय घाबरणार राव. काय करावं तिचं काही आता माझ्या डोक्यात आणखी प्लॅन. बरं ते जाऊ दे. तू आपल्या गाल खड्ड्यात माझ्याकडे चांगला पर्याय. तर त्या म्हाताऱ्याचा जीव नाही सॉरी अंजीचा जीव आहे त्या म्हाताऱ्यात. आणि म्हाताऱ्याच नसेल तर अंजी काय
ही बेस्ट प्लॅन आहे तुझा. पण आहे त्याच्यानंतर एक त्या म्हाताऱ्याला त्याच्या खाटावर घाबरू आणि मग ते जायला अंजीकडे. मग त्या अंजी बी घाबरल, सल्या बी घाबरल, म्हातारा बी घाबरल. ऑलरेडी ती तांबे घेऊन गेलत. कसं करत होत ती टॉयलेट झाली. चला अंजे 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 कोण आले एवढ्या निम्या रात्री मळायला? काय ना दरवाजा कोण आहे बाहेर? कोण आहे? यायला कोण आलं काय? याला काय झोपून बी देत नाही राव लोक. एक त्या चंद्रीचं स्वप्न त्याच्यात. यायला कोण आलं काय ना बाबा? कोण आहे? कोण आहे? आप्पा तुम्ही इथं काय करता एवढ्या रात्री? काय अंजय मी आप्पा काय झालं या एवढ्या रात्री इथं कसं काय तुम्ही? आप्पा चला नाही तिथं कोण काय मी म्हणते पण काय का म्हातारपणात एवढं तुम्हाला करायचंय? इकडून या. ए मग नाही उठत इथं बसा खाली. नाही कोण तिथं नाही बसा खाली. ए मम्मी उठ की. काय झालं ग? ओरडते काय झालं? अगं ती आप्पा आलंय मरणाचं घाबरलंय. उठती चंद्रमुखी का काय? चंद्रमुखी आली. कुठे दिसावी गप्पा. काय झालं मला सांगा निवांत. काय झालं? कुठं होती चंद्रमुखी? ए मम्मी इकडे क्या ग? आप्पा घाबरले किती बघती. चंद्रमुखी आले. कुठं आले? तिला बघा माझी मम्मी. अहो आमचं घर असते की आम्ही भूताला काय घाबरत. आणि ग बसा बघा शिता आप्पा तुम्ही एवढं चांगलं होतं तिथं पुलावर. आणि काय झालं तुम्हाला अचानक? शांत व्हा. काय चंद्रमुखी बिंद्रमुखी नाही. ही सगळा मनाचा खेळ आहे. आपल्या सावल्यांना आपण घाबरतो. उगाच लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. आणि तुम्ही लाका आप्पा एवढं वय असतं घाबरू नका. आणि तुम्ही असं आम्हाला शिकवायचं आजच्या पिढीला का स्वतः घाबरायचं असं बरं आप्पा? किती तुम्हाला पटतं बरं? ही सगळी अंधश्रद्धा आहे. भूत खेळ काय नसतंय. आपण बघू उद्या सल्ल्याकडे जाते
काय असं बघू आपण. हा ही नेमकं बाबा गावात काय तुम्ही थैमान वाजवलंय. चंद्रमुखी आली, दुनियामुखी आली, हाय तरी कोण ही चंद्रमुखी मी म्हणते. हा उद्या जाऊ आपण सल्याकडं आणि पुढे तुम्ही आता शांत व्हा, घाबरू नका. गप्पा आपण बार माझा जीव काढलाय. चला मम्मी मी आले आपल्याला सोडून येते. हा चला. काय बाई यांची किरकिरी सुखानं झोपू बी देत नाही. ती म्हाताऱ्या माणसाला उठवते ती आजी तसली आणि ती म्हातारं तसलं उभं येऊन येतं बडा 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 करते. ती उठवलंय उगाच्या उगा आधीच उभं कामाने टणकलंय झोपलंय जरा म्हणून झोपूच देत नाही ती. तडाका ढोस नाही उठला ढोस नाही. Please like and subscribe Horror and channel. दलिंद्री बाबाय नमः. ओम पिंगळे बाबाय नमः. ओम साडेसाती बाबाय नमः. ओम डरगळे बाबाय नमः. ओम पिंगळे बाबाय नमः. ओम पिंगळे बाबाय नमः. ओम चिंचांगाय नमः. दलिंद्राय नमः. ओम साडेसाती नमः. बुवा ए बुवा आपलं काम झालं रे. याव याव याव. बुवा झालं का काम आपलं. हो यशस्वी भव. काय केलं मला. बस आता येऊ दे येतील लोक. हे लक्ष ठेवायला नको का. तिथं अशी बघा की कुठं त्रास तर काय झपाटलं पिपटलं असलं तर रात्रभर जसं काय चंद्रमुखी करते तेच म्हणलं झपाटलं पिपटलं असेल म्हणून म्हणलं कुठं तर ते पण माहित नाही ना आम्हाला. मला बी माहिती नाही काय करायचं. आमच्या अंजिनीला तर तसलं काय पटत नाही. तुमची अंजी आली रात्री त्याला मारलं. हो
नाही आले नाही ते आमच्या अंजी कधी आली अजून आलीच नाही ना. रात्री घरी आलती ना सकाळी. आलती होय नाही ती आली हो. दलिंद्री बाबाय नमः. ओम साडेसाती बाबाय नमः. ओम पिंगळे बाबाय नमः. ओम दलिंद्री बाबाय नमः. ओम मुत्रे बाबाय नमः. बुवा ए बुवा माणसं यायला लागली रे. माझी चंद्रमुखी याली 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 याली. आता मी कुठे लपू. तू लप लप तिकडे लप. बिन तांब्याच्या संडासला जाणार रे बाबा. ओम धनश्री साडेसाती नमः. ओम धनिंद्री बाबाय नमः. ओम साडेसाती बाबाय नमः. ओम हागरे बाबाय नमः. ओम चिट्टी ठाकरे बाबाय नमः. काय हो विचारून बघावं आपण. ओम चिट्टी मुत्रे बाबाय नमः. हाकात मारू की आपण. ओम बाबाय नमः. काय उभी म्हणून नाही किंवा काय करा. ओम दलिंद्री बाबाय नमः. ओम दलिंद्री बाबाय नमः. ओम साडेसाती बाबाय नमः. ओम पिंगळे बाबाय नमः. हो महाराज. ओम दलिंद्री बाबाय नमः. काय डोळे उघडे ना. पिंगळे बाबाय नमः. तुझ्या पोराला पिसाळलंय. तुझ्या पोराला धरलंय चंद्रमुखी. तुझ्या पोराला जर वाचवायचं असेल तर तुला 4 पायाचं योगदान द्यावं लागल. होणार होणार. तू या बाबाकडे आले सगळं होणार. होणार होणार सगळं होणार. होणार. हो पिंगळे बाबा नमः. ये पुढं. पोराला बोलून आणा तुमच्या. होईल नाहीतर उपाय होणार नाही. खर्च द्यावा लागेल. 70-80 हजार रुपये खर्च येईल. येणार येणार खर्च येणार नाही. आधी खर्च द्यावाच लागणार आहे. त्याशिवाय काही नाही होणार. काय प्रॉब्लेम आहे बाबा? माझं लग्न जमन आहे. 4 वर्ष झालं प्रयत्न करतोय. पोरी कुठे पटवायचा प्रयत्न करतो. पोरी पटत नाही. थोवाड बघून तुला कोण पटल का? एका 90 लाख रुपये दे. 90 लाख रुपये बाबा? हा तेवढा खर्च द्यावाच लागणार आहे. देतो बाबा, पण पोरगी पटली पाहिजे. पटणार. तुलाच खरो बाबा उघडे बाबाकडे आलाय. ये पुढं. उघडे बाबा की उघडे बाबा की. मला कळलं तुझा काय त्रास आहे. तुला मुळव्याधीचा त्रास आहे. 80,000 रुपये दे. तुझा इलाज आपण दूर करू. 80 पैसे राहते बाबा. उघडे बाबा की. त्याशिवाय तुझा इलाज होणार नाही. तेवढा खर्च द्यावाच लागल. या पुढे. मला सांगता येत नाही, बोलता येत नाही महाराज. मग आता कशानं बोलताय? तोंडानं बोलताय. सांगता येत नाही, बोलता येत नाही. 70,000 रुपये द्या, होऊन जाईल. उघडे बाबा की. तुला काय वाटतं हे जे गावात प्रकार चालू आहे बाबा? तिथं खाली कुठला बाबा आलाय? कसं करायचं मग अंजी आता? काय वाटतंय तुला नेमकं?
ये बघ तुला सांगतो मुझे तो ये सब झूठ लगता है बाबा, मैं ऐसा नहीं मानता, ये सब झूठ रहता है। तेरे को क्या लगता है मेरे को? सुल्या हाँ बोल पण तुला सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या। तू म्हणला त्या दिवशी चंद्रमुखी मी इथं बघितली तिथं बघितली, हे गावाले कसे तुला सांगू का आपल्या गावात की अंधश्रद्धेला जास्त बळी पडतात। पहिली गोष्ट तर आपण दोघांनी ही अंधश्रद्धा गावातली पूर्णपणे हटवली पाहिजे। तुला काय म्हणायचंय? तुझं बरोबर आहे अंजे, हा पण मी जे माझ्या स्वतः डोळ्यानं बघितलं होतं चंद्रमुखी, ते कोण होतं पण? अरे मला तर कसं वाटतं तुला सांगू का, मी इकडे यांची गावात बंधू बाबा आलाय का नाही, ही जी लोक सगळी आपल्या गावातले जातात, मला कळलं की तेरी आम्ही भी उधर गई आहे बंधू बाबा के पास। हा हे बघ, हे मला वाटतं ह्या दोघांचंच कारस्थान आहे। ही जी चंद्रमुखी म्हणतो ना आपण, तुला म्हणलं होतं लुटणारी लय असतात लोक, आपण ना ह्यांचा पर्दाफाश करू आज। मेरी अम्मी उधर गई, हाँ तेरी आम्ही उधर गई तेरे वास्ते। मेरी अम्मी को कौन बताया? क्या पता कोण बताया? कोण तर सांगितलं असेल मेरी अम्मी। अरे गावात तो आपला नाही बाई, तो गोंड्या ते बारक पोरग, त्या गोंड्याला काय काम असते? अरे ते आलं तर बोंबलत, ते सांगत होता आप्पाला तेवढं की आप्पा बंधू बाबा आलाय, आप्पा बंधू। मी बी एक आयडिया केली की आप्पाला लावलं तिथं, आप्पाला प्लॅन करून मी तिथं लावलंय। आता बघ तू, आता नाही त्या चंद्रमुखीला अशी एका झपाट्यात मुतावली का नाही, नावाची अंजी नाही मी पण आता बघतो। आता काय करायचं आता आहे ना, आता आपण काय करू, आप्पाला बोलून घेऊ, ऐक, हा आप्पाला बोलू आणि आपण डोक्याने आता प्लॅन करू यांना पकडायचा। यांना आता कशी पकडायची ती चंद्रमुखी सगळं खोटं होतं, मला तर असंच वाटतंय आता, कारण मग आता मला आप्पा आल्यावर सांगेल की नेमकं काय काय आहे तिथं, कसं कसं आहे ते। पण बघ तू, ही अंधश्रद्धा जी आहे ना, जी लोकांच्या भ्रमात आहे ना, ती अंधश्रद्धा मी लोकांच्या डोळ्यातून काढणार म्हणजे काढणार आणि काढणारच। तुझं बोलणं मला बरोबर वाटतं। मग चल आता जायचं का? हा चल, आता लगेच जायचं? अरे आप्पाला बोलून आणू की चल तू, ऐकत नाही बाबा। चल तू, अरे आप्पाला लावलं होतं मी तिथं, आता आप्पा पण खबर बातमी काढली पाहिजे की आप्पा काय चाललंय काय नाही। चल 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 असं अंजेला सांगतोच असं का? आपला कोशा गुंडाळू दुसरं गाव टाकला। आप्पा मी म्हणते, मी तुम्हाला तिथं बघायला लावलं होतं, काय झालं नेमकं तिथं? म्हणजे ते बंधू बाबाचं चंद्रमुळेचं काय झालं माहिती का, पैशाचं हिसाब करायला आली होती। पैसे दे उसके पास? हाँ उसके पास। मग तुम्हाला नक्की डाऊट आहे का की चंद्रमुखी त्या बंधू बाबाला भेटलं मिळली म्हणून? बघितलं ना, खरं आहे ना आप्पा? तुम्ही तुमच्या ह्या डोळ्याने बघितलं का, ह्या डोळ्याने? ना बघितलं। आणि सुलाची मम्मी होती का तिथं? तुम्ही गेला तेव्हा होती का? परत एकदा नीट सांग आप्पा, होती ना? बर बर आप्पा, आप्पा खरं आहे ना? चल आपल्याला म्हणलं होतं ना मी आप्पाला तिथं पाठवले म्हणून। हा चल बघू आता अशी पळून लावायची का नाही, आपण रपाट्यात मुतावतो। चल बोल माझी चंद्रमुखी। गेले रे सगळे, किती घेतले मग लोकांकडून? एक कोटीचा धंदा झाला बस। खरं का? बघू ठेवलं इकडं कोपऱ्यात। आता काय करू माहितीये का, त्याच हे करू, वाटण्या करू, इकडं वाटण्या करू आणि दोघांचं हिस्सा करून निघून जाऊ इथनं, कोणाला दुसऱ्या शक यायच्या अगोदर। पण तुम्हाला फसवणार तर नाही ना रे एवढे पैसे बघून? अजिबात नाही, तुम्हाला साथ दिली ना तशी मी तुला साथ द्या। हा मग तुला जरा कमी घे हिस्सा, मला जरा जास्त पाहिजे। नक्कीच मी तुला एक, माझ्या आता समज 3 हिस्से होतील, एक तुझा, एक माझा आणि एक त्या उघडे बाबाचा। तो उघडे बाबाचा मला नाही नाही मला। अरे बाबा मी एवढं काम केलंय सगळं, मी इथे एवढं केलंय, बंधू भावाला येऊन बसलो, माझं सगळं गेलं, आता थोड्या दिवसांनी इज्जत जाईल। नाही त्या उघड्या बाबाचा, लोकांना हे केलं, तू असं कसं करू शकतो? नाही उघडे बाबाचा हिस्सा मलाच भेटतो। अरे उघडे बाबाचा मला पाहिजे ना? नाही मला मग मी भेटणार, सगळ्या गावाला जाऊन सांगेल। मग मी तुझं सांगणार।
मी जाईल, मी सांगेल ही होती चंद्रमुखी. मला मी सांगत मला तू सांगितलं होतं. मी म्हणतो माझा काय संबंधच नाही. मी म्हणाल तुम्हाला फसवलं. मी म्हणून मी फसवलंच नाही. मग मी त्या पोराचं एक पोरगा होती त्याला मी बोललो म्हणाल दियच सांगत. ते काय करते त्याला 5 रुपये तरी चॉकलेटाला पळत जातो. नाही जाणार तू. जात आहे. नाही जाऊ जाणार. दे. मान्य करायला. मग ऐक एक काम कर. तो एक हिस्सा तुझा एक हिस्सा माझा आणि तो तिसरा हिस्सा तो आपण दोघं वाटून घेऊ. आज करू. हा. चालतंय. तरीच तोपर्यंत बॅग तिकडे बॅग उघड आणि सगळं तोपर्यंत लावणार. अंजिन ते सुले आलाय तो एक म्हातारा आलाय उरक. त्यांच्याकडे अजून एक 60-70 हजार रुपये. अरे जाऊ दे मरू दे चल ते 50 गेले ते खड्ड्यात. ऐक ना आणखी जास्त पैसे येतील आपल्याला. अरे ते आता एवढे पैसे येऊ दे पण मग झाला मॅटर तर जायला लागेल पोलीस मध्ये. नाही काय होणार. 3 भाग झालेत ना. ठेव ठेव ठेव. अगं अजून थोडं पैसे आलं तर दोघांचं चांगलं होईल. अरे जाऊ दे मरू दे. नाही नाही ठेव ठेव. अरे ते आले तर बसायला लागेल आपल्याला आयुष्यभर. नाही 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 ठेवते गटर ठेवते तर. हे बाबा तुझ्या मनासारखं कर. मी चाललेला पहिला लप 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 लवकर लप. माझे लई मस्त खाल्ले रे ते बाय. कशाला आणलं त्या? अहो महाराज जाण्यात गेलतो शर्ट हाकायला. शेरड आहे तो आमचं महाराज. ती आप्पा आला आमच्याकडं. आप्पा म्हणलं बुंदू महाराज आल्यात. ती हा ना ती कुठलं तरी हिमालयात नाव ठरलं. अमेरिकेत ना आलोय. अमेरिकेतून मग काय तुमचं शिक्षण, तुम्हाला काय ज्ञान काय? ज्ञान आलंय. आणि कुठं आहे अमेरिका? कुठं आहे अमेरिका? अमेरिका ह्या दिशेला आहे. एवढं लांबून आलात का तुम्ही? कुठं आहे अमेरिका? एवढं लांबून लय लांब ना आलोय. काय तुमचं काय म्हणजे? बरं मला थोडं काम आहे. अहो तसं कसं आलोय. तुझं कसं काम आहे आता तुम्हाला? सुलेची आई म्हणली आम्ही म्हणली की सुल्या रात्री चंद्र चपटली. कुठं कोणत्या आंब्याच्या झाडात चंद्रमुखी. आता गावात सगळे म्हणतात महाराज आले. चंद्रमुखीचं मला काय माहिती. अहो महाराज वैसा कसा बैठो. अहो बसा महाराज. तुमच्यासाठी आलो महाराज. तुम्ही महाराज आहे का? काय झालं आता माझं तपाची वेळ झाले. काय महाराज असं नसतं हे पण. पैसे घेतले तुम्ही महाराज. त्या आईची तुझी चंद्रमुखी. का ग ए चंद्रमुखी सुल्या हीच होती का रे तुझी झपरी? सांग लवकर कबूल हो. कोण आहे हो तुझा? कोण आहे? कोण आहे हो? सांग लवकर. माझा हा? पार्टनर आहे आमचा. आणि ह्याने काय सांगितलं होतं तुला? बोल. ए बोल नाही तर. बोल. कोण आहे? हा? काय म्हणलं हो तुला? आमचा प्लॅन काय प्लॅन ठरलेला? गावाची माहिती काढत असताना माझ्या समोर असं आलं की या गावातली एक चंद्रमुखी नावाची एक मुलगी होती जी काही दिवसांपूर्वी वारली. मग मी ठरवलं या चंद्रमुखी नावानेच गावात दहशत पसरवायची. या नावानेच भूत आलाय असं पसरवून लुटायचं, या गावाला लुटायचं. कारण मला माहिती होतं जिथं माणसं आहे तिथं भीती आहे, जिथं भीती आहे तिथं अंधश्रद्धा आहे. म्हणूनच मी या माझ्या पार्टनरला पूजाला चंद्रमुखी म्हणून इथं आणलं आणि आम्ही एक इतिहास खेळ रचला. आम्ही प्रत्येक गावातील माणसांना घाबरण्याचं ठरवलं आणि त्याचा बळी ठरला तो पहिला सुलेमान. त्याच्यानंतर तुम्ही 3-4 जण. आम्ही फक्त पैशांसाठी केलं, दुसरं काही नाही. लय लुटलो आमच्या गुंड लय लुटलं. तुम्हाला काय करावं? तुला कळत नाही मम्मी? अहो अशी लोक लोकांना फसवतील. आणि तुम्हाला काका तुम्हाला कळत नाही व्हय? असल्या लोकांच्या कसं बळी पडायचं ते? आईचा बुंदू. आज आमचा एक शॉर्ट फिल्म शूट झालाय गावाकडची चंद्रमुखी. म्हणजे काही असे लोक असतात जे पैशासाठी किंवा
काय म्हणतो आमिष, जिथं अंधश्रद्धा आहे तिथं जिथं लोक आहेत तिथं अंधश्रद्धा आहे. तर आम्ही दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न यातून करण्याचा प्रयत्न केलाय. बोला मॅडम. सो मित्रांनो, आणि सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. कसं आहे की आज आपण बघितलं गावागावामध्ये असे महाराज आहेत, बुवा आहेत, साधू आहेत, फकीर आहेत, बंधू महाराज आहेत. तर माझं काय म्हणणं आहे, अंधश्रद्धा ही खूप आहे आपल्या देशामध्ये. अंधश्रद्धा ही खूप आहे. तर ह्या अंधश्रद्धेला आपण बळी पडू नये. बंधू महाराज आहे, त्यांनी गावाला कसं लुटलं. तर माझं एकच तुम्हाला म्हणणं आहे आणि विनंती आहे प्रेक्षकांनो की अंधश्रद्धा ही थांबली पाहिजे. आमच्या याची फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.